ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार. ठाकरेंनी संकेत दिल्याची संजय राऊत यांची घोषणा. आघाडीमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नसल्याचं भाष्य. राजकारणात काही पक्क नसतं. उद्धव ठाकरे आधी माझे मित्र होते, आता राज ठाकरेही मित्र आहेत, तर उद्धव ठाकरेही शत्रू नाहीत. एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान. भाजपचं राजकारण व्यक्तिगत सुडाचं आणि शत्रुत्वाचं, यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्याची सुरुवात भाजपकडून. संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. बीड सरपंच हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट. आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा 6 डिसेंबरला 2 वेळा फोनवर संवाद. 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या. वाल्मिक कराडनंतर आता मुलगा सुशील कराडे अडचणीत येणार. सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याचा आरोप. पोलीस आयुक्त दखल घेत नसल्याचं सांगत मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयात खासगी फिर्याद. धाराशिव वाशीमध्ये आज जनाक्रोश मोर्चा. बीड सरपंच हत्या आणि परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नागरिक रस्त्यावर उतरणार. देशमुख कुटुंबासह लोकप्रतिनिधी आणि नेते उपस्थित राहणार. पोलीस हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती का देत नाहीत? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा सवाल. तपास कोणत्या दिशेनं सुरू याची माहिती कुटुंबियांना देण्याची मागणी. टोरेच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून नवीन व्हिडिओ अपलोड. कार्यालयामध्ये लुटमार झाल्याचा आरोप. पोलीस चौकशी संपतात. आता गुंतवणूकदारांना पैसे देणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. टोरेस कंपनीच्या कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेचं धाडसत्र सुरू. छापेमारीत आतापर्यंत दागिने आणि 5 कोटी रक्कम हस्तगत, तर भाईंदरमधील कंपनीशी निगडीत 3 अटक.